जय हिंद भावांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञानावर आधारित 25 प्रश्न पाहणार आहोत आणि पोलीस भरतीसाठी सामान्य ज्ञानावर आधारित बनवलेला हा आपला तिसरा व्हिडिओ आहे. याच्या अगोदरचे 2 व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहून घ्या. ते तुम्हाला कुठे पाहता येतील तर पोलीस भरती महाराष्ट्र हे जे आपले यूट्यूब चॅनल आहे त्यामध्ये प्लेलिस्टमध्ये गेल्यानंतर जीकेच्या प्लेलिस्टमध्ये जा. त्या ठिकाणी तुम्हाला अगोदरचे 2 व्हिडिओ सुद्धा तुम्हाला पाहता येतील. तसंच मराठी व्याकरण, गणित, बुद्धिमत्ता चाचणी यांची व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत. तर ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आपलं पोलीस भरती महाराष्ट्र हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि पोलीस भरती महाराष्ट्र हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. चला तर मग आता आपण प्रश्न पाहूया. सुरुवातीला काही सेकंद जाहिरात. जर तुम्हाला पोलीस भरती रेकॉर्डेड व्हिडिओ कोड घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि पोलीस भरती रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. फक्त 300 प्लस GSTच्या कमी फीमध्ये तुम्हाला हा कोर्स मी उपलब्ध करून दिलेला आहे आणि पोलीस भरतीला जसे प्रश्न येतात ना ते सगळं काही या कोर्समध्ये मी छानपैकी शिकवलेलं आहे. निश्चितच तुम्हाला फायदा होणार आहे. चला तर मग आता आपण पहिला प्रश्न पाहूयात. तर या ठिकाणी पहा, पहिला प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे आणि पहिला प्रश्न आहे पहा मित्रांनो, की केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याचे अधिकार डॅश डॅश यांना आहेत. आता हे जे केंद्रीय निवडणूक आयोग आहे या केंद्रीय निवडणूक आयोगाचं काम काय असतं तर त्यांचं काम एकच आहे की जे काही आपल्या निवडणुका आहेत त्या निवडणुका घेणे हे त्यांचं काम असतं आणि मग ते केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याचे अधिकार हे भारताच्या राष्ट्रपतींना असतात. सी हे त्याचं उत्तर आहे. भारताचे राष्ट्रपती हे त्याचं उत्तर आहे. त्याच्या पुढे पाहता रॅडक्लिफ लाईन कोणत्या 2 देशातील सरहद्द दर्शवते. आता रॅडक्लिफ ही जी लाईन आहे किंवा रॅडक्लिफ सीमारेषा आहे ती भारत आणि पाकिस्तान या 2 देशांमधील सरहद्द दर्शवते. याच्यामध्ये तुम्हाला अजून इतरही माहिती असू द्या की ड्युरंड नावाची एक लाईन आहे पहा, ड्युरंड रेषा. तर ही भारत आणि अफगाणिस्तान यांच्या दरम्यान आहे. त्याच्यानंतर मला कमेंट करून सांगा चीन आणि भारताच्या दरम्यान कोणती सीमारेषा आहे किंवा त्याला काय म्हटलं जातं. तर मीच तुम्हाला सांगतो. तर या ठिकाणी पहा मॅकमोहन नावाची एक सीमारेषा आहे जी की भारत आणि चीन यांच्या दरम्यान आहे. हे लक्षात ठेवा. रॅडक्लिफ सीमारेषा भारत आणि पाकिस्तान, ड्युरंड भारत आणि अफगाणिस्तान, मॅकमोहन भारत आणि चीन. कारण याच्यावर आपल्याला पोलीस भरतीमध्ये हमखास प्रश्न विचारले जातात. हमखास प्रश्न विचारला जाणारा हा घटक आहे पहा. एक सेकंदा, पेनचा कलर चेंज करतो, थोडा फिट कट झालाय. त्याच्या पुढचा प्रश्न आहे की गंगटोक ही खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे. आता राज्ये आणि त्यांच्या राजधान्या हमखास पाठ करून ठेवा. पोलीस भरतीला आपल्याला एक तरी प्रश्न त्याच्यावर असतो. खास करून जे नॉर्थ ईस्टचे राज्य आहेत त्याचे खास करून लक्षात ठेवा. त्यावर जास्त प्रश्न विचारले जातात. आता गंगटोक ही जी आहे ना ही सिक्कीम या राज्याची राजधानी आहे. डी हे त्याचं उत्तर आहे, सिक्कीम. आता सिक्कीमविषयी तुम्हाला सांगायचं झालं, छोटंसं राज्य आहे, पूर्णपणे सेंद्रिय शेती करणारं हे राज्य आहे आणि कार्बनचं 0 उत्सर्जन करणारं सुद्धा सिक्कीम हे राज्य आहे. कर्कवृत्त या राज्यामधून जात नाही. आता कर्कवृत्तनं ओडिशा या राज्यातून जात नाही. भारतामधील असे 8 राज्य आहेत, त्या 8 राज्यांमधून कर्कवृत्त जातं. त्यामध्ये मध्य प्रदेशमधून जातं, पश्चिम बंगालमधून जातं, राजस्थानमधून जातं. परंतु मुळामध्ये न कर्कवृत्त म्हणजे काय ती संकल्पना मी तुम्हाला या ठिकाणी समजून देतो. आपली जी पृथ्वी आहे ना, समजा हा पृथ्वीचा गोल आहे. या पृथ्वीचा उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव यापासून समान अंतरावर एक काल्पनिक वर्तुळाकार रेषा काढलेली आहे. त्याला विषुववृत्त असं म्हटलं जातं. त्याला काय म्हटलं जातं? विषुववृत्त असं म्हटलं जातं. आणि मग या विषुववृत्ताच्या उत्तरेला 23.5 जे म्हणजे आहे हे अक्षवृत्त, या विषुववृत्ताला समांतर असलेल्या काल्पनिक वर्तुळाला अक्षवृत्त असं म्हणतात. मग उत्तरेला असलेलं जे 23.5 अक्षवृत्त आहे तसंच दक्षिणेला सुद्धा एक 23.5 अक्षवृत्त आहे. हे सगळं काल्पनिक आहे बरं का. मग हे जे उत्तरेला असलेलं 23.5 अक्षवृत्त आणि दक्षिणेला असलेलं जे 23.5 अक्षवृत्त आहे त्यालाच कर्कवृत्त असं म्हणजे हे जे आहे उत्तरेला असलेला 23.5 अक्षवृत्त याला कर्कवृत्त असं म्हणतात आणि दक्षिणेला जे 23.5 अक्षवृत्त आहे त्याला मकर वृत्त असं म्हणतात. तर हे सर्वांनी लक्षात ठेवा. क्लिअर झालंय. आपल्याकडे मकर संक्रांत म्हणतात की नाही, तर 14 जानेवारीच्या दरम्यान सूर्य या ठिकाणी असतो या मकर वृत्तावर.
म्हणून ते मकर संक्रांत असं म्हटलं जातं. तर हे लक्षात ठेवा. उत्तर गोलार्धामध्ये 23.5 वृत्त जे आहे त्याला टर्टरवृत्त असं म्हणतात आणि टर्टरवृत्त हे भारतातील एकूण 8 राज्यांमधून जातं, पण ओडिशामधून ते जात नाही. चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आपण आता नेक्स्ट. जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर खूप परिचयानं हा प्रश्न रिपीट होतो पहा. जागतिक पर्यावरण दिन हा दरवर्षी 5 जून या तारखेला साजरा केला जातो. सर्वांनाच माहिती आहे 5 जूनला जागतिक पर्यावरण दिन असतो. आता त्याच्या पुढे 6वा प्रश्न आहे पहा. प्रश्न असा आहे, खाली काही सामाजिक व्यथा व्यक्त करणारे लेखक व त्यांच्या साहित्य कृती दिलेल्या आहेत. त्यापैकी चुकीची जोडी कोणती? आता याच्यामध्ये पहा, दया पवार यांनी बलुत लिहिलेलं आहे, बरोबर आहे. लक्ष्मण माने यांनी उपरा हे लिहिलेलं आहे, बरोबर आहे. लक्ष्मण गायकवाड उचल्या लिहिलेलं हे सुद्धा बरोबर आहे. शंकरराव खरात कोंडवाडा हे चुकीचं आहे. तर वरचे 3 बरोबर आहेत. आपल्याला काय विचारलेले आहे, चुकीची जोडी कोणती आहे? तर शंकरराव खरात कोंडवाडा हे चुकीचं आहे, पण वरच्या 3 बरोबर आहेत. आणि पाठ करून ठेवा, दया पवार बलुत, खूप परीक्षांना विचारतात. लक्ष्मण माने उपरा, लक्ष्मण गायकवाड उचल्या. तर लक्ष्मण माने आणि लक्ष्मण गायकवाडमध्ये बऱ्याच जणांना कन्फ्युजन होतं, ते खास करून लक्षात ठेवा. आणि मला सांगा कमेंटमध्ये कोंडवाडा हे कोणी लिहिलेलं पुस्तक आहे ते कमेंट करून आवर्जून सांगा. त्याच्या पुढे पहा, 7वा प्रश्न आहे आता. नॅशनल सिक्युरिटी गार्डचे म्हणजे ज्याला आपण NSG म्हणतो, म्हणजे नॅशनल सिक्युरिटी गार्ड, एखादा दहशतवादी हल्ला वगैरे झाला तर तिथं हे NSG जात असतात पहा, किंवा आपलं जे देशाचे पंतप्रधान वगैरे आहेत त्यांना सुरक्षा देण्याचं काम सुद्धा करत असतात. तर हे जे नॅशनल सिक्युरिटी गार्डचे नवीन महासंचालक कोण बनले आहेत? तर नॅशनल सिक्युरिटी गार्डचे जे नवीन महासंचालक आहेत ना, ते आहेत B श्रीनिवासन, हे आहेत बिहार कॅडरचे आहेत पहा. आणि ते मला वाटतं ऑगस्ट 2024 पासून नॅशनल सिक्युरिटी गार्डचे महासंचालक आहेत. आशिया चषक क्रिकेट स्पर्धा 2025चा विजेता संघ कोणता? तर आशिया चषक क्रिकेट स्पर्धा 2025 ही भारताने जिंकलेली आहे. कोणी जिंकलेली आहे? भारताने जिंकलेली आहे. उपविजेता पाकिस्तान आहे आणि ही स्पर्धा UAE या देशामध्ये झालेली आहे. आणि या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे या संपूर्ण स्पर्धेमध्ये भारताने सगळ्या मॅचेस जिंकलेल्या आहेत. एकही मॅच त्यांनी हारलेला नाही. हे या स्पर्धेचं खास ठरून वैशिष्ट्य आहे. चला 9वा प्रश्न आता तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. आणि 9वा प्रश्न आहे पहा, भारताचे सध्याचे संरक्षण मंत्री कोण आहेत? तर सध्या भारताचे संरक्षण मंत्री म्हणजे आता ऑक्टोबर 2025 मध्ये राजनाथ सिंह हे आहेत. सध्या ऑक्टोबर 2025 मध्ये भारताचे संरक्षण मंत्री कोण आहेत? तर राजनाथ सिंह आहेत. त्याच्या पुढे आहे पाहता 10वा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. आणि प्रश्न आहे, मतदारांच्या बोटांवर लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये कशाचा वापर केला जातो? हा प्रश्न बऱ्याच परीक्षांना रिपीट होतो बरं का. विज्ञानचा प्रश्न आहे आणि बऱ्याच परीक्षांना रिपीट होतो. तुम्ही जर कधी मतदान केलं असेल तर मतदान केल्यानंतर बोटांवर शाई लावली जाते पहा, उजव्या हाताच्या अंगठ्याजवळच्या बोटावर. तर ते काय असतं त्याच्यामध्ये माहीत आहे का? सिल्वर नायट्रेट असतं. काय असतं त्याच्यामध्ये? सिल्वर नायट्रेट याचा वापर केलेला असतो. आणि त्याचा वापर केलेला असल्यामुळे होतं काय, की ती जी शाई लावलेली आहे ती पुसल्या जात नाही. म्हणजे दुबार जी मतदार होतात, दुबार मतदान जे होतं त्याला आळा घालण्यास त्यामुळं मदत होते. अजून 15 प्रश्न पाहिजेत मित्रांनो. पण जर तुम्हाला पोलीस भरतीसाठी अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणीचा अभ्यास करायचा असेल तर मला 8806068618 या व्हॉट्सअपच्या नंबरवर मेसेज करा. गणित बुद्धिमत्ता पुस्तक असा मेसेज करा. फक्त 450 रुपयामध्ये ही दोन्ही पुस्तकं तुम्हाला घरपोच मिळून जातील. आणि पोलीस भरतीला जसे प्रश्न येतात ना तसे सगळे प्रश्न या दोन्ही पुस्तकांमध्ये छानपैकी स्पष्टीकरणासह सोडून दिलेले आहेत. निश्चितच तुम्हाला फायदा होणार आहे. चला त्याच्या पुढचा आता 18 नंबरचा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. आणि प्रश्न आहे पहा, भारताला सुमारे डॅश डॅश किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभली आहे. तर भारताला न सुमारे 7500 किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे. त्याच्या पुढे आता कारण भारताचा जो दक्षिणेकडचा भाग आहे त्याच्या भारताच्या पूर्वेला बंगालचा उपसागर आहे, पश्चिमेला अरबी समुद्र आहे, दक्षिणेला हिंदी महासागर आहे. त्यामुळे समुद्र किनारा खूप लाभलेला आहे. भारत हा एक द्वीपकल्प असल्यामुळं, द्वीपकल्प म्हणजे काय, असा भूप्रदेश ज्याच्या तिन्ही बाजूला पाणी असतं त्याला द्वीपकल्प असं म्हटलं जातं. भारतातील अवकाश संशोधनासंबंधीचे उपक्रम खालीलपैकी कोणत्या संस्थेमार्फत राबविले जातात? तर भारतामध्ये जे अवकाश संबंधीचे जे उपक्रम आहेत ना ते इस्रो या संस्थेमार्फत राबवले जातात.
इस्रोचा फुल फॉर्म पण माहिती असू द्या, बऱ्याच परीक्षांना विचारतात. तर इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन असा त्याचा फुल फॉर्म आहे. काय फुल फॉर्म आहे? इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन असा त्याचा फुल फॉर्म आहे. आणि याची स्थापना 1969 मध्ये झालेली आहे. स्थापना वर्ष पण लक्षात ठेवा. आणि इस्रोचे जे मुख्यालय आहे ते बेंगलोर या शहरामध्ये आहे. बेंगलोर ही कर्नाटकची राजधानी आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे तुम्हाला. त्याच्या पुढे आता 13 नंबरचा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. आणि प्रश्न आहे, भारतामध्ये विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी सर्वात जास्त वापरला जाणारा ऊर्जा स्रोत कोणता आहे? तर भारतामध्ये जी विद्युत ऊर्जा निर्मिती केली जाते ना, ती सर्वात जास्त प्रमाणात औष्णिक ऊर्जेच्या स्वरूपात केली जाते. औष्णिक ऊर्जा हे त्याचं उत्तर आहे. आता भारूड हा रचना प्रकार कोणी रूढ केला? आता भारूड आणि गवळण हे जे दोन नवीन रचना प्रकार आहेत ना, हे संत एकनाथ महाराज यांनी रूढ केलेले आहेत. आता याच्यामध्ये संत एकनाथ महाराजांचं जे मूळ गाव आहे ते कोणतं आहे? तर संत एकनाथ महाराजांचं मूळ गाव हे पैठण आहे. आणि पैठण या ठिकाणीच त्यांची समाधी आहे. पैठण हे छत्रपती संभाजी महाराजनगर जिल्ह्यामधील एक तालुक्याचं ठिकाण आहे. पैठण या ठिकाणीच जायकवाडी नावाचं धरण आहे. आणि जायकवाडी धरणाच्या जलाशयाला आपण नाथसागर असं म्हणतो. पैठण तालुक्यामध्येच संत ज्ञानेश्वर महाराजांचं मूळ गाव आपेगाव हे जे आहे ते पैठण तालुक्यामध्येच आहे. आणि जायकवाडी धरणाच्या बाजूलाच ज्ञानेश्वर उद्यान सुद्धा आहे. तर ह्या सगळ्या आणि पैठण त्याचं जुनं नाव प्रतिष्ठान होतं. प्रतिष्ठान म्हणजेच पैठण ही सातवाहन घराण्याची राजधानी होती. या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. आणि पैठण हे पैठणीसाठी प्रसिद्ध आहे. येवल्याची पैठणी आता प्रसिद्ध आहे, पण प्राचीन काळामध्ये पैठण हे पैठणीसाठी प्रसिद्ध होतं. सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र विभाग तयार करणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र विभाग तयार करणारे देशातील पहिलं राज्य हे महाराष्ट्र आहे. ड हे त्याचं उत्तर आहे, महाराष्ट्र. त्याच्या पुढे पाहता, भारताचा सुमारे डॅश डॅश टक्के भूभाग शेती लागवडीखाली आहे. तर भारताचा सुमारे किती टक्के भूभाग शेती लागवडीखाली आहे माहिती आहे का? तर त्याचं उत्तर आहे 60%. भारताचा सुमारे 60% भूभाग हा शेती लागवडीखाली आहे. ती हे त्याचं उत्तर आहे 60%. आता 17 नंबरचा प्रश्न आहे, पानिपत हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर पानिपत हे जे ठिकाण आहे ना, हे हरियाणा या राज्यामध्ये आहे. पानिपत या ठिकाणी 3 युद्ध झालेले आहेत. त्याला पानिपतचे युद्ध असे म्हणतात आणि तिन्ही युद्ध हे निर्णायक आहे. तिसरं जे युद्ध आहे ते 14 जानेवारी 1761ला मराठे आणि अहमदशाह अब्दाली याच्यामध्ये झालेलं आहे. त्यामध्ये मराठे पराभूत झाले. तर हे पानिपत कोणत्या ठिकाणी आहे? हरियाणा या राज्यामध्ये आहे. 3 महत्त्वाचे युद्ध या पानिपत या ठिकाणी झालेले आहेत, हे लक्षात असू द्या. त्याच्या पुढे केरळमधील डॅश डॅश हे अभयारण्य हत्तींसाठी प्रसिद्ध आहे. तर केरळमधील पेरियार नावाचं अभयारण्य आहे जे की हत्तीसाठी प्रसिद्ध आहे. पेरियार नावाची नदी सुद्धा आहे, ते पण माहिती असू द्या. आणि या पेरियार नदीच्या किनाऱ्यावरच हे अभयारण्य आहे, म्हणून याला काय म्हटलं जातं? पेरियार अभयारण्य असं म्हटलं जातं. आणि पेरियारवर बऱ्याच परीक्षांना प्रश्न विचारले जातात. खूप फेवरेट प्रश्न आहे स्पर्धा परीक्षांमधील हा. पेरियारचं काही विचारलं तर राज्य त्याचं केरळच आहे, हे लक्षात असू द्या. त्याच्या पुढचा प्रश्न आहे पाहता, राष्ट्रीय पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? आता राष्ट्रीय पोलीस अकॅडमी ही जी आहे ना, ही हैदराबाद या ठिकाणी आहे. आता हैदराबाद जी आहे ना, ही तेलंगणाची राजधानी आहे. अगोदर आंध्र प्रदेशची राजधानी होती. नंतर आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या दोन्ही राज्यांची राजधानी झाली. पण आता ती फक्त तेलंगणा या राज्याची राजधानी आहे. तर हैदराबाद हे तेलंगणा या राज्यामध्ये आहे, हे पण माहिती असू द्या. त्याच्यानंतर आपलं जे राष्ट्रीय पोलीस अकॅडमी कुठे आहे? हैदराबाद या ठिकाणी आहे. आणि महाराष्ट्राची पोलीस अकॅडमी कुठे आहे? महाराष्ट्र पोलीस अकॅडमी, त्याला MPA म्हणतात, ती नाशिक या ठिकाणी आहे, ते पण माहिती असू द्या. जगातील सर्वात मोठे बेट कोणते आहे? आता जगातील सर्वात मोठं जे बेट आहे ना, ते ग्रीनलँड आहे. आता मुळामध्ये बेट म्हणजे काय? तर असा भूभाग ज्याच्या चारही बाजूला पाणी असतं त्याला बेट असं म्हणतात. जसं की आपलं मुंबई जे आहे, मुंबई एक प्रकारे काय आहे? बेटच आहे, ते पण माहिती असू द्या. अजून आपल्याला 5 प्रश्न पाहिजेत. पण जर तुम्हाला पोलीस भरती रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि पोलीस भरती रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. फक्त 300 रुपयामध्ये हा कोर्स उपलब्ध आहे. आणि पोलीस भरतीचा संपूर्ण सिलेबस, संपूर्ण अभ्यासक्रम तुमचा यामधून कव्हर होणार आहे. तसंच
पोलीस भरतीसाठी गणित आणि बुद्धिमत्ता चाचणीची पुस्तकं सुद्धा आहे, ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता. त्याच्या पुढचा प्रश्न आहे पहा आता 21 नंबरचा प्रश्न तुम्हाला आता स्क्रीनवर दिसेल आणि प्रश्न आहे, उगवत्या सूर्याचा देश म्हणून कोणत्या राष्ट्रास संबोधले जाते? आता उगवत्या सूर्याचा जो देश आहे ना, तो जपानला म्हणलं जातं. त्याचं कारण काय आहे? तर जपान हा भारताच्या म्हणजे जपान हा अति पूर्वेकडील देश आहे. मग सूर्य हा पूर्व दिशेलाच उगवतो. म्हणून जपानला उगवत्या सूर्याचा देश असं म्हटलं जातं. हे पण माहिती असू द्या. त्याच्या पुढचा प्रश्न आता 22 नंबरचा आपण पाहूयात प्रश्न. याच्यातले बरेचसे प्रश्न सतत रिपीट होतात बरं का, माहिती असू द्या. बर्फामध्ये डॅश डॅश मिसळल्यावर तो वितळण्यास खूपच वेळ लागतो. आता बर्फामध्ये जर मीठ वितळलं ना, तर तो वितळण्यासाठी खूप वेळ लागतो. बी हे त्याचं उत्तर आहे. आता उन्हाळ्यामध्ये फार कुल्फी वगैरे मिळते आपल्याला. तर ती कुल्फी एका बॉक्समध्ये तयार होते. त्याच्यामध्ये काय असतं, बर्फ आणि मिठाचं मिश्रण असतं. त्यामुळं तापमान खूप कमी होतं आणि मग बाहेर जरी ऊन असलं तरी कुल्फी त्या ठिकाणी काय होत असते, त्या मिश्रणामुळे थंड वातावरण तयार होतं ती गोठते कुल्फी. हिरा किंवा डायमंड हा मानवास माहीत असलेला सर्वात डॅश डॅश पदार्थ आहे. तर हिरा किंवा डायमंड हा जो आहे ना, हा मानवास माहीत असलेला सर्वात कठीण असा पदार्थ आहे. डी हे त्याचं उत्तर आहे. काच कापण्यासाठी आपण हिऱ्याचा वापर करतो पहा. त्याच्यानंतर सजीवांमध्ये अत्यंत सावकाश होणारा क्रमित बदल म्हणजे काय? तर सजीवांमध्ये अत्यंत सावकाश होणारा जो क्रमित बदल आहे त्याला उत्क्रांती असं म्हटलं जातं. सावकाश होणारा जो बदल असतो त्याला उत्क्रांती म्हणतात आणि फास्ट किंवा लगेच होणारा जो बदल असतो त्याला क्रांती असं म्हटलं जातं. हे लक्षात असू द्या. उत्क्रांतीवादाचा सिद्धांत कोणी मांडलाय ते मला कमेंट करून आवर्जून सांगा. पाहूया तुमचा किती अभ्यास आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण असतात? तर राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष हे राज्याचे मुख्यमंत्री असतात. आणि जर तुम्हाला पोलीस भरती रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि पोलीस भरती रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. तसंच गणित आणि बुद्धिमत्ता चाचणीची पुस्तक घ्यायची असतील तर 8806068618 या व्हॉट्सअपच्या नंबरवर गणित बुद्धिमत्ता पुस्तक म्हणून मेसेज करा. फक्त 450 रुपयामध्ये तुम्हाला हे दोन्ही पुस्तकं मिळून जातील. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आवडला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि पोलीस भरती महाराष्ट्र हे आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थांबूयात. धन्यवाद.